जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी अजून एक पदभरती निघू शकते लवकरात लवकर आणि त्यासाठी पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. पदभरती संदर्भात जितक्या काही PDF येत असतात, जितक्या काही जाहिराती प्रसिद्ध होतात, त्या सगळ्यांविषयी आपण माहिती पाहत असतो आणि पूर्ण डिटेल्समध्ये ॲक्युरेट माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी येत असते. त्यामुळं तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर वनमजूर हे जे काही पद आहे वन विभागामध्ये, त्याची लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, वनवृत्त कोणता आहे, त्याच्यानंतर वन विभाग कोणता आहे, किती पद 1/4/2024 रोजी मंजूर झाले होते आणि त्यानंतर आवश्यक किती पदं मंजूर करायची आहे याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. आता हे वनवृत्त नागपूर, त्याच्यामध्ये जितके काही वन विभाग आहेत, नागपूर विभाग असेल, वर्धा विभाग असेल, भंडारा विभाग असेल, त्यामध्ये आधीचचे इतके पदं मंजूर झाले होते आणि नवीन पदं मंजूर करण्याची गरज आहे असा त्यांनी पूर्ण आकडा यामध्ये दिला आहे. जवळपास बघा, हे नागपूरसाठीचे माहिती आहे. त्यानंतर नागपूर वनवत्तामध्ये झाल्याच्या नंतर 726 जागा नागपूरमध्ये आधी मंजूर झाल्या होत्या आणि 1126 पदं नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचं आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये 198 पदं पूर्वीच मान्य झालेले आहेत आणि 647 पदं जे आहेत ते नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. गडचिरोलीमध्ये 277 पदं मंजूर आहेत आणि 1146 नवनिर्माण करण्यात येणार आहेत. अमरावतीमध्ये 441 मंजूर आहेत आणि 777 पदं नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर यवतमाळमध्ये 210 455 असा रेशो आहे. छत्रपती संभाजीनगरची सुद्धा यामध्ये माहिती आहे. 754 आणि 781. धुळेमध्ये सुद्धा 411 520 अशा पद्धतीचा रेशो आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामधले वनवृत्त आणि त्यानंतर तिथं किती जागा रिक्त आहेत यांची पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आता जवळपास बघा, यामध्ये एकूण माहिती म्हणलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4545 एवढे पदं पूर्वी मंजूर झालेले आहेत आणि 8446 पदं नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे जवळपास 13,000च्या जवळपास जे पदं आहेत वनमजूर या पदाचे, ह्या पदांसाठी लवकरच पदभरती निघू शकते. ही पदभरती पूर्ण महाराष्ट्रभर असू शकते. या पदभरतीबद्दल माहिती यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आपण ही माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये पहिलं आहे नियत क्षेत्र वनसेवा वनरक्षकाचे मदतनीस. पोस्ट कोणत्या कोणत्या असणार आहेत ते बघा. पहिली असणार आहे नियत क्षेत्र वनसेवक. त्यामध्ये प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षका सहाय्यक म्हणून काम करणारे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण करणारे, संवर्धन करणारे, त्याचबरोबर वन्यजीवांचे रक्षण करणारे, वनगुन्हा नोंदवणारे, असे जे काही सहाय्यक आहेत, या सहाय्यकांची पदभरती यामध्ये होणार आहे. वन व्यवस्थापन, आता यांची कामं काय असणार आहे या पदाचं ते त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता की नियत क्षेत्र वनसेवक म्हणून जे पद आहे या पदांच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत आणि त्यांचे कामं काय असणार आहेत. त्यानंतर दुसरं पद निघू शकते परिमंडळ वनसेवक. याचं काम क्षेत्र सहायकाचा मदतनीस म्हणून या पदाचं काम असणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक परिमंडळाचं क्षेत्र सहाय्यक म्हणून काम करायचं आहे, ज्यामध्ये संवर्धन करणे, वनाचे रक्षण करणे, त्यानंतर वनगुन्हा नोंदवणे वगैरे असे जे कामं आहेत ते तुम्हाला यामध्ये सुद्धा करायचे आहेत. त्यानंतर या पदभरतीमध्ये तिसरं पद निघू शकतं वन परीक्षेस कार्यालयीन मदतनीस. बघा, आता हे संरक्षण वगैरे करणारे झाले. आता कार्यालयीन मदतनीस म्हणून सुद्धा यामध्ये एक पद निघणार आहे. त्यानंतर याचे कामं वगैरे काय आहेत याचा सुद्धा तपशील दिलेला आहे. चौथं पद निघणार आहे संरक्षण पथक मदतनीस.
संरक्षण पथक जे असणार आहे त्या पदांचं मदतनीस म्हणून सुद्धा पदे निघणार आहेत. त्यानंतर शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस. शासकीय ठिकाणी किंवा शासकीय कार्यालय जे असतात त्या ठिकाणी किंवा मग वन विभागाचे प्रत्येक शासकीय कार्यालय असेल, कार्यशाळा असतील, त्यांचे आगार असेल किंवा वनविश्रामगृहे असतील, वनोद्यान असेल किंवा जिल्हास्तरीय किंवा उच्च पथक अधिकारी असतील, यांचा मदतनीस म्हणून सुद्धा कामं करण्यासाठी पद निघणार आहेत. त्यानंतर 6वं पद निघणार आहे तपासणी नाका मदतनीस. जे नाकाबंदीवर किंवा वनांमध्ये जाणाऱ्या पोस्ट ऑफिसवर नाका असतो त्या नाक्याच्या मदतनीस म्हणून सुद्धा पद असणार आहे. त्यानंतर पुढील पद असणार आहे एकीकृत रोपवाटिका मजूर म्हणून. आता रोपवाटिकेत मजूर म्हणून काम करणं याचं मुख्य काम असणार आहे. यामध्ये तुम्हाला रोपवाटिकेचे संपूर्ण देखरेख करायची आहे, साफसफाई करायची असेल किंवा पाणी द्यायचे असेल, बिया गोळा करायच्या असतील, रोपं लावायची असतील वगैरे हे कामं. त्यानंतर शेवटचं पद असणार आहे इतर. इतरमध्ये वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले इतर शासकीय कामं. जे वरिष्ठ म्हणजे तुमचे जे सिनियर असणार आहेत त्या सिनियरने जे काही कामं सांगितलेत ते कामं करण्यासाठी मदतनीस म्हणून सुद्धा निघणार आहेत. तर आता या ज्या काही वेगवेगळे जागा आहेत जवळपास 12,991 नियमित वनसेवक पदं निघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा याच्यामध्ये ही खूप महत्त्वाची माहिती आहे की प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत 4,545 अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत आणि तसेच वनामृताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8,446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे. परंतु 4,545 अधिसंख्य मजुराचे पदे वेळेनुसार निरसित होत असल्याने वन विभागास एकूण 12,991 नियमित वनसेवक गट ड पदांची आवश्यकता आहे आणि त्या पदांकरता ही पदभरती होणार आहे. बघा आता त्यांच्यासाठी जे काही हे 8 पद वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदं आहेत किंवा वेगवेगळे मदतनीस म्हणून आहेत त्यांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. या 8 जागेवरची काम करायचं आहे. आता त्यांना पेमेंट वगैरे कसं देणार आहेत, किती पेमेंट पडणार आहे याचा पूर्ण डिटेल्स त्यांनी तपशील दिलेला आहे. एका वेतन सेवकाची वेतन श्रेणी 15,000 पासून 47,600 पर्यंत तुम्हाला बेसिक पेमेंट असणार आहे. बघा मूळ वेतन तुम्ही जेव्हा लागाल तेव्हा लागल्या तुम्हाला 15,000 रुपये पेमेंट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता 46% म्हणजे 6,900 रुपये मिळतील. घरभाडे भत्ता तुम्हाला 18% मिळणार आहे म्हणजे कमीत कमी 3600 रुपये. त्यानंतर तुमचे स्थानिक पूरक भत्ता तुम्हाला 90 रुपये महिना, वाहतूक भत्ता 1,000 रुपये आणि कायम प्रवास भत्ता तुम्हाला 1,500 रुपये असं 28,090 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. तुम्ही लागल्या आणि तुम्हाला एवढं पे स्केल असणार आहे, एवढा पेमेंट तुम्हाला मिळणार आहे. ही पदभरती लवकरच निघणार आहे. यामध्ये वनसेवकाचे वरीलप्रमाणे पद निर्माण केल्यास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत. शासनाला कोणते फायदे होणार आहेत काय नाही त्याचे त्यांनी तपशील दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पदभरती आहे ती ग्रुप ड ची पदभरती आहे. ग्रुप ड मध्ये ही पदभरती होणार आहे. त्यामध्ये जवळपास 12,900 प्लस पदांसाठी ही पदभरती होणार आहे. तुम्हाला लागल्या 28,000 रुपये एवढा पेमेंट तुमच्या खिशात येणार आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा. जसं याची जाहिरात येईल तसं तुम्हाला व्हिडिओ बघून माहिती देण्यात येईल. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.